श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। तर आम्ही आलो आहोत डिमांडमध्ये। तर 14वीचा कार्यक्रम आहे, तर त्याबद्दल आम्हाला किराणा घ्यायचा होता। तर किराणा वगैरे घेऊन झालेला आहे। तर बघा कारमध्ये लोडिंग करून घेत आहे किराणा, कारण की हा किराणा आम्ही आता सासूंकडे सोडून देणार आहे तिथे। तर टाईम आहे 14वीला टाईम आहे, तर म्हटलं किराणा वगैरे घेऊन सगळं सामान घेऊन ठेवलेलं बरं, वेळेवर काहीच नको। तर बघू शकता। आणि हे लाईट वगैरे घेऊन घेतलेले आम्ही, लागणार आम्हाला फोर्समध्ये वगैरे पाहुणे वगैरे येणार तर बघा ट्रॉली भरून किराणा घेतलेला आहे। म्हणजे जेवढा आचार्यांनी सांगितलं आहे तेवढाच किराणा आम्ही घेतलेला आहे। आणि थोडे कपडे घेतले होते मुलींसाठी वगैरे, टी शर्टा वगैरे। आणि इथे बघा आम्ही एक मेळावा लागला होता, महालक्ष्मी सरस म्हणून मेळावा लागलेला होता सॉरी, बघू शकता भव्य मेळावा लागलेला आहे। आणि इथे म्हणजे कसं आहे की म्हणजे आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू पदार्थ असं मेळावा लागलेला आहे तिथे। तर बघू शकता किती मोठं ग्राउंड आहे। आणि आता हा मेळावा म्हणजे आम्ही नुकतंच थोडंसं म्हणजे इथून म्हणजे याला व्हिजिट केलेलं आहे। थोडंसं मला जास्त काढता नाही आलं, कारण की मी म्हटलं आखरी दिवस आहे तर चला जाऊन बघून घेऊया थोडंसं। आम्ही स्टार्टिंगला आलो तर तेव्हा सुरू व्हायचं होतं, आणि आता आलो तर म्हणजे हे आखरी दिवस आहे आजचा असं झालेलं आहे। कारण की याच्या मधात माझे सासरे नाही राहिले, तर त्याच्यामुळे आम्ही आलो नाही। तर आज आलेलो आहोत, तर चला तुम्हाला आत नेते। बघा आत असं आहे, आणि हे सगळं हाताने बनवलेलं आहे। आणि इथे हाताची कला याचा मेळावा आहे हा। तर बघू शकता हे हाताने वगैरे बनवलेले आहे आणि भरपूर वस्तू आहे, व्हेरायटी आहे, खूप छान छान पदार्थ आहे। कोणी स्वयंपाक केलेला आहे, विविध प्रकारचे पदार्थ आहे इथे। तर आणि आता हा मेळावा जाणार आहे मुंबईला, आणि मुंबईला जाणार आहे, तिथे एक्झिबिशन आहे याचं। तर बघू शकता आपल्या नागपूरमध्ये हे पहिल्यांदाच मेळावा लागलेला आहे। महालक्ष्मी सरस हा पहिल्यांदाच लागलेला आहे नागपूरमध्ये। तर बघू शकता। आणि मला यायला नाही मिळालं, मी खूप मिस केलं, मला यायला नाही मिळालं। आणि आज आखरी दिवस आहे, तर मी म्हटलं थोडंसं फिरून घेऊया, कारण की मला मार्केटमध्ये जायचं होतं। तर त्याच रस्त्याने हा मेळावा लागतो, तर मी म्हटलं थोडंसं बघून घेते, आखरी दिवस आहे तर बघून घेते म्हटलं। आणि नंतर मग मार्केट करायला जाते, कारण की घरी कार्यक्रम असल्यामुळे काहीच वेळ नाही आहे। तर बघू शकता किती सुंदर हाताने बनवलेल्या वस्तू आहे बघा तुम्ही। आणि खरंच म्हणजे गावाकडून वगैरे सगळे लोक आलेले आहे, आपली कला दाखवायला आलेले आहे। तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही नक्की घ्या वस्तू त्यांच्याकडून। तर बघा इथे आम्ही दुसऱ्या काउंटरला आलो, तो इथे सगळं हे हाताने बनवलेलं आहे बघा, हँडमेड आहे सगळं। सुंदर सुंदर मोत्यांच्या माळा वगैरे आहे। तर बघा, पण मी काही घेतलेलं नाही, कारण की मला काही घेताच नाही आलं, कारण की आम्ही सुतुकात असल्यामुळे सध्या काहीच घेता नाही आलं। पण मला घेऊशा वाटत होतं पुष्कळ, पण असो नंतर कधी व्हिजिट करूया जेव्हा लागणार तेव्हा। आणि घरी परत येताना बघा, घरी हे आम्ही गरुड पुराणाचं पारायण ठेवलेलं होतं, तर गरुड पुराण सुरू आहे। तर सासूकडे आलेली होती मी, तर थोडंसं बसली, आणि जास्त शूट वगैरे करता नाही आलं, जेवढं झालं मी तेवढंच केलं। इथे गरुड पुराण सुरू आहे, आणि हे काका गरुड पुराण म्हणताय, पण कॉपीराईट येईन याच्यासाठी मी म्हणजे त्यांचा आवाज हे नाही केलेला आहे। तर मग त्याच्यानंतर आम्ही पुन्हा मार्केटमध्ये गेलो। मग इथून बघा हा मोठा मार्केट आहे, हा कॉटन मार्केट आहे, मोठा आहे, इथे सर्वच वस्तू भेटतात। आणि इथे आम्ही डिस्पोजर वगैरे, प्लेटा वगैरे सगळं घ्यायला आलो होतो। तर कारण की कालच म्हणजे उद्या 14वीचा कार्यक्रम असल्यामुळे सगळे इथे म्हणजे आज म्हटलं पूर्ण सामान वगैरे घेऊन घेतो। तर बघू शकता इथे किती मोठा मार्केट आहे, हा पुष्कळ मोठा मार्केट आहे। आमचं सामान वगैरे घेऊन झालेलं आहे। तर मी म्हटलं थोडंसं तुम्हाला दाखवते, जास्त वगैरे काही दाखवलं नाही। मग बघा ह्या मागच्या दुकानातूनच आम्ही सामान वगैरे घेतलेलं आहे, ग्लास वगैरे सगळं सामान इथूनच घेतलेलं आहे असं दुकानामधून। आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो भाजी मार्केटमध्ये, आणि भाजी मार्केटमध्ये भाजी वगैरे घेतल्या आम्ही। आणि हा एक खूप मोठा मार्केट आहे। तर बघू शकता, आणि खूप फ्रेश भाजीचं मिळालं आम्हाला, गावाकडलंच भाजीचं मिळालं, खूप छान फ्रेश होती। इथे वांगे वगैरे घेऊन घेते म्हटलं। तर भाजी वगैरे घेतल्यानंतर आम्ही मग घरी गेलो, आणि घरी छान मस्त आयोजन केलेलं आहे भजनाचं। आणि बघा
आणि खूप दमलेले होते, कारण की सकाळपासनं म्हणजे कामामध्येच बिझी होतं. हे सामान आण ते सामान आहे, कारण की आदल्या दिवशी 14वीचा कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला आजच सगळं निपटायचं होतं. वेळेवर काहीच ठेवायचं नव्हतं, कारण की वेळेवर मग ते धावपळ होते. त्यामुळे आम्ही सगळं आजच निपटून घेतलेलं आहे. आणि मग उद्यावर ठेवलं, उद्यावर ढकललं. ती काय होते म्हणजे पाहुण्यांना बघावं की हे करावं ते करावं, त्याच्यामुळे आम्ही सगळं आदल्या दिवशी आणून ठेवलं. आणि 14वीचा कार्यक्रम झाल्यानंतर छान आयोजन केला होता भजनाचा. तर बघू शकता भजन, इथे भजन सुरू आहे, सगळे लोक बसलेले आहे. कारण की 14वीचं मी तुम्हाला शूट करू नाही शकली, कारण की चांगलं नाही वाटत होतं. तुम्ही सुद्धा समजू शकता की नाही शूट करू शकत, कारण की 14वीचा कार्यक्रम हा असा आहे, आपण मोबाईल घेऊन बसलो तर लोकांना म्हणजे थोडंसं विचित्रच वाटतात आणि मलाही योग्य नाही वाटलं ते. तर त्यामुळे मग हा दुसरा दिवस होता. तर ह्या दिवशी मग छान मस्त भजन वगैरे ठेवले होते आम्ही, आणि ते भजन सुरू आहे छान मस्त, बघू शकता तुम्ही. आणि खूप छान वाटलं भजन वगैरे ऐकून वगैरे, खूप छान वाटलं, मस्त वाटलं. आणि कितीही म्हटलं तरी थोडंसं मन असं तृप्त होते भजन वगैरे घरात राहिलं तर. आणि खूप छान वाटलं, मला तर खूप आवडलं भजन, असं भजन ठेवणं. आणि छान सकाळी 15वीच्या दिवशी आम्ही छान शांतीपूजा करून घेतलेली आहे. उदक पूजाही म्हणतात त्याला, गंगा पूजाही सुद्धा म्हणतात. तर सकाळी सोडून सगळे कामं वगैरे निपटून घेतलेले होते. आणि हे पंडित लोक वगैरे आले होते, त्यांनी 8 वाजता पूजा सुरू करून दिली. 8 ते 11 वाजेपर्यंत पूजा चालली. आणि हे दादाच्या हातात जे दिसत आहे त्याच्या अंदर ते झाडू सारखं होतं, खराट्यासारखं होतं, ते त्याच्यावरती ठेवलं होतं. तर मी जास्त शूट वगैरे करू नाही शकले होते, कारण की प्रार्थना करायला बसलेले होते. तर ते झाल्यानंतर मग थोडंसं मी शूट केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवण्याकरता. तर ही गंगा पूजा होती. तर म्हणून तुम्हाला सांगते की बघा, जेवढं मला जमणार तेवढं मी शूट करू शकले. आणि ह्या दादाच्या हातात आहे, त्याच्यात तो खराटा होता. तर आणि बघा इथे मग हे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि काही तुम्हाला क्वेश्चन असणार तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.